तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसला आलेल्या एका धक्कादायक ईमेलमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। महिनाभरात दुसऱ्यांदा अशा प्रकारची धमकी मिळाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। संबंधित ईमेलमध्ये राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तब्बल 16 RDX बॉम्बस्फोट घडवून आणण्याची गंभीर धमकी देण्यात आली होती। तर तात्काळ सर्वांना बाहेर काढा असा इशाराही या मेलमध्ये देण्यात आला होता। त्यामुळे प्रशासनाने याची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून या घटनेनंतर पोस्ट प्रशासनाने तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनीही विलंब न करता तपास यंत्रणा सक्रिय करत घटनास्थळी धाव घेतली। बॉम्ब शोधक व नाशवक पथकाला BDDS पाचारण करण्यात आले आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली। सखोल तपासणीनंतर कोणताही स्फोटक पदार्थ आढळून आला नसल्याचे स्पष्ट झाले असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही असा निर्वाळा BDDS पथकाने दिला आहे। दरम्यान पोस्ट विभागाकडून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले असून सर्व आवश्यक सुरक्षा व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान या निमित्ताने पोस्ट ऑफिसमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी कार्यालयाचे नियमित कामकाज सुरळीत सुरू केल्याचे पोस्ट मास्टर आशिष इंगळे यांनी स्पष्ट केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगुकार, बुलढाणा। सकाळी आपल्या कार्यालयामध्ये पोलिसांची मोठा फौजफाटा होता, BDDS पथक देखील आलं होतं। काय नेमकं काय संपूर्ण प्रकार घडला? काल दिनांक 25 मार्च रोजी विभागीय कार्यालयाकडून सुप्रीम ऑफिस मार्फत आम्हाला एक ईमेल प्राप्त झाला। फॉरवर्डेड ईमेल होता तो आम्हाला साधारणतः 11 वाजता प्राप्त झाला। त्या ईमेलचं शीर्षक असं होतं की तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयामध्ये दुपारी 12:10 वाजता सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे, सर्वांना तातडीने बाहेर काढा। तो ईमेल मिळताच आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संपर्क केला, तिथून PLI राठोड साहेबांशी संपर्क केला आणि त्यांना या सर्व बाबींचं गांभीर्य समजावून सांगितलं। त्यानंतर लगेच पोलीस प्रशासनाने सुद्धा हालचाल करून एक BDDS पथक आपल्या इथे पाठवलं। BDDS पथकाने बुलढाणा मुख्य डाकघर तसेच परिसराची कसून चौकशी केली, छानबीन केली। त्या छानबीनमध्ये असं लक्षात आलं की आपल्या इथे कुठलाही संदिग्ध ऍक्टिव्हिटीज किंवा कुठलाही संदिग्ध पदार्थ आपल्याला सापडला नाही, परंतु काही निर्देश वरिष्ठ कार्यालयाकडून तसेच BDDS पथकाने सुद्धा आम्हाला दिले। त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय। काळजी करण्याचं कुठलंही कारण नाहीये, कारण कालचे जे व्यवहार आहेत आपले ते जसे नियमित चालतात त्याच प्रमाणे काल सुद्धा आपले व्यवहार सुरळीत दिवसभर चाललेले आहेत। आज सुद्धा तेवढ्याच सुरळीतपणे कामकाज चालू आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही। आम्ही नेहमी सातत्याने त्या पोलीस प्रशासनासोबत आम्ही संपर्कात आहोत।